आज तुम्ही बघितलं असेल इतकं पक्षप्रवेश झालं की ह्या राजकारणाचा अक्षरशः वीट आलाय. प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये बघितलं की काहीतरी आज इकडं उद्या तिकडं, आज ह्याचा आमच्या उद्या तेवढा अक्षरशः वीट आलाय. पण चंद्रभागा डेअरीचा विषय घ्या, विठ्ठल कारखान्यावरनं 20-20 हजार कर्ज पतसंस्थेला काढलं आणि त्यातलं 1-1 हजार रुपये चंद्रभागा डेअरीला कट करून घेतलं. आणि चंद्रभागा डेअरीची काय अवस्था झाली ती सगळ्याला माहित आहे. त्यानंतर सीताराम कारखान्याची अवस्था असेल. चंद्रभागा सहकारी कारखान्याला ज्याचा ऊस गेला त्याच माणसांकडं सीताराम कारखान्यासाठी 5-5 हजार, 2-2 हजार, 4-4 हजार कट करून घेतलं आणि मग ते पुन्हा भविष्यात विकून टाकला. अहो गेल्या पंचवर्षिकला पंचायत समिती जिल्हा परिषद होती का, त्या टायमाला समाधान काळ्याला 400 मतांना पाडले, ह्या गावानं पाडले. आणि त्या टायमाला दिनकर भाऊ सभापती झालत. या महाराष्ट्रातली एकही पार्टी राहील नाही की त्यांनी ती पक्ष सोडला नाही. आणि जिथं जातील ते जिथं जातील तिथं पराभव होतो. प्रशांत मालकाला आमची विनंती आहे की अशी माणसं घेतली, आता तुमचा अवघड झालेला आहे, पण आता वेळ निघून गेलेली आहे. जिल्हा परिषदला तर काय आता आम्ही आमदार पार्टीचा आहे. आमदार पार्टीनं गट जिंकलाय. प्रशांत परिचारक कस काय गट जिंकलाय. आता ही समाधान काळ्याला याला त्यामुळे आता सगळे अभिजित आबच म्हणणार सगळे. परिचार पार्टी पहिल्यापासून अभिषेक गेले परिचार पार्टीत. मग तुम्ही का जात नाही समाधान काय मागून? काय संबंध आहे, आम्ही सभासदच नाही, त्याचा विषयच नाही. काय काय सोबत जुळत नाही हे कवाच नाही, जुळणार बी नाही आणि जुळत बी नाही. त्यामुळे मत तिकडे पडणार नाही. हा तो कापला तर जाणार नाही तिकडे. मालकान लई प्रश्न आला तर नाही मालकाचं कोण आहे तू, मालकाची माणसं आहे ती का इथं उभा. भारत नाना बालके यांच्या विचाराचे आम्ही कार्यकर्ते. नाना स्वतः आजारी असताना मी स्वतः किडनी देतो म्हणून नानाला गेलेलो होतो, असे आम्ही कार्यकर्ते आहे. स्वतः असे आम्ही हाडाचे कार्यकर्ते त्यांचे. त्यामुळे भगीरथ दादा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. चांगलं आहे. बागायचं आबाचं काम चांगलं आहे आमच्या पूर्ण. आबाचे स्वस्त जे माणूस दिल त्या आबाच्या मागे निवडून करतात. आपण बागल कुटुंबाविषयी त्यांची उमेदवार दिलाय, त्या म्हणजे योग्य उमेदवार दिलाय का आणि त्यांचे काम आहे? नाही, त्यांचं काम चांगलं आहे बरं का. आता त्या दिवशी शाळेचा विषय झाला, शाळेत त्यांनी कॉन्क्रीट टाकलं. प्रशालेचा विषय झाला, आमच्या गावातून प्रशालेत बी त्यांनी खडी डस्ट वगैरे पुरवली. तर बरंच असं पानगत रस्ते होते, कधीच कोण आमदार खासदार कोण आला नव्हता. कोणचा आमदार खासदार कोणच आलं नव्हते कधीच. अशा रस्त्याची कामं बागलनं केली. समाधान दादा दोस्त आहेत आमचं. दोस्ताबद्दल आता बोलावंच लागेल, कारण दोस्ताला दोस्तीच कळली नाही. कारण साध्या दोस्ताचं जर तुम्ही काम करू शकत नसताल तर जनतेचं काय काम करणार आहे तुम्ही? अभिजित पाटलाला ह्या गावानं तर लीड दिले आणि त्याच्यापेक्षा बी जास्त ह्या वेळेला नक्कीच लीड देतील. आबाजी उमेदवार दिले त्याला बऱ्यापैकी लोक सहकार्य करतील. जिल्हा परिषदला ही तर सध्या अभिजित पाटील यांच्या गटाची मोठी क्रेज आहे. सर्वसामान्य आम्ही तरुण सगळे आबा सोबत आहे. आबा सांगतील तो उमेदवार या भागात चालणार आहे. त्यासोबत आता तालुका पातळीवरती ठरल्यात जमाय भगीरथ दादा त्यांच्या सोबत यायला लागलेत, म्हणजे मोठी ताकद तयार होणार आहे. दर्शको नमस्कार. जिल्हा परिषदेचा रणसंग्राम सध्याला चालू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातली अतिशय महत्वाची हाय व्होल्टेज लढाई मानली जाते ती म्हणजे वाकरी जिल्हा परिषद लढाई, वाकरी जिल्हा परिषदेची लढाई. कारण यामध्ये अनेकांचा उमेदवारी अर्ज आहे, अनेक राजकीय मंडळी या उमेदवारीमध्ये त्या ठिकाणी आहेत. खरं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथली लोक कोणाच्या पाठीमागे उभं राहणार ती हे देखील बघणं खरं तर महत्वाचं. आणि तो ग्राउंड रिपोर्ट मी आता वाकरी मधल्या पटवर्धन कुरोली या गावामध्ये आलोय. संध्याकाळचा टायमिंग आहे. खरं तर लोक संध्याकाळच्या टायमाला वेगवेगळ्या भागामध्ये बसले ते नेमकं इथली लोक जिल्हा परिषद कोणत्या मुद्द्यावरती जाणार आहे, कोणत्या नेत्याच्या पाठीमागे जाणार आहे हे देखील बघणं तेवढंच महत्वाचं आहे. राजकीय उलथापालथ मात्र मोठ्या या जिल्हा परिषद गटामध्ये होताना आपण सातत्यानं बघतोय. खरं तर या जिल्हा परिषदेमध्ये आजच विठ्ठल साखर कारखान्याचे संचालक समाधान काळे यांनी खरं तर राष्ट्रवादीमधून उमेदवारी अर्ज परवा दिवशी भरला होता, परंतु आज त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय. त्याबद्दल लोकांचं नेमकं म्हणणं काय हे खरं जाणून घेण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. या भागामधले असणारे मयुरी संतोष बागल यांनी देखील त्या ठिकाणी कामाचा झपाटा लावलाय. उमेदवारी आधीच त्यांनी रस्त्याचे काम असतील, वेगवेगळ्या त्या ठिकाणी या लोकांच्या अडचणी असल्या हे एकूण सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू केलाय. संग्राम गायकवाड देखील या उमेदवारीच्या रिंगणामध्ये आहेत. त्यासोबत शेतकरी संघटनेचे नेते समाधान फटे देखील या मैदानात आहेत. या एकूण राजकीय ही खरं तर रंगतदार निवडणूक त्या ठिकाणी व्हायला लागली आहे. खरं तर अभिजित पाटलांचं मोठं वजन या भागामध्ये त्या ठिकाणी मानलं जात आहे. आज जी सभा झाली त्यामध्ये नेमकं लोकांचं म्हणणं काय हे देखील बघणं महत्वाचं आहे. परिचारक गट महत्वाची भूमिका या गटामध्ये वाकरी गटामध्ये त्या ठिकाणी निभावणार आहे. खरं तर आजपर्यंत परिचारक आणि काळे
तर ते एकमेकांच्या विरोधात राहिले होते. परंतु आता काळे हे भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यामुळं परिचारचा गट नेमका काय करतो हे देखील बघणं महत्त्वाचं आहे. आणि एकूण ग्राउंड रिपोर्ट हा आपचा पटवर्धन करून आपण त्या ठिकाणी घेऊया. लोक वेगवेगळ्या भागामध्ये बसले ते जाऊया, संवाद साधूया, बोलूया, चर्चा करूया. नमस्ते. नमस्कार. खरं तर शेतकरी संघटनेचं मत या जिल्हा परिषदेसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. कारण सगळे तुमच्या घरातले उमेदवार आहेत होय. ते खरं तर असतं, पण एकूण आता सध्याला ह्या कंडिशनला वाकरे जिल्हा परिषद काय चालू आहे राजकारण सध्या? वाकडी जिल्हा परिषदला स्वाभिमानीत ज्यांनी काम केलं आजी माझी ती सर्वजणच परस्पराच्या विरोधात उभा राहिली ती. तर आता जनतेने ठरवायचं ह्यातलं खरं काम कुणाचं आणि कुणाला आपण निवडून द्यायचं ते, आणि ती जनता ठरवणार आहे. बरोबर, जनतेचा कौल महत्व आहे हा. पण हे जरी एकूण असलं तरी पण आता सध्याला तुमचं गाव पटवर्धन करून हे अभिजित पाटील लीड गेलं बघायला मिळालं. होय कारण आबांची आमदारकीला त्या ठिकाणी काय कारण त्या पाठी तुम्हाला माहिती आहे. होय. पण आता आबांकडनं जे उमेदवार उभा राहिले किंवा आबा जे उमेदवार या भागामध्ये देतील जातील लोक त्यांच्या पाठीमागे ते आमदारकीचं तर आहे का? होय, कारण आबासनी ज्या वेळेला विठ्ठल कारखान्याच्या वेळेला स्वाभिमानीने मदत केली आणि त्यानंतर आमदारकीला मदत केली, त्यामुळं स्वाभिमानी ही आबांच्या बरोबर आहे. आणि आबा जे उमेदवार देतील त्याला बऱ्यापैकी लोक सहकार्य करतील. आबा जे उमेदवार सहकार्य करतील. होय. बर, आता खरं तर आजच समाधान काळेंनी म्हणजे तुमचे इथले नेते त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय. काल त्यांनी परवा दिवशी राष्ट्रवादीमध्ये अर्ज भरला होता. काय या एकूण त्यांच्या इकडून तिकडून आल्यामुळे काय फरक पडला इकडे? नाही, आता काळे कुटुंब बद्दल स्वाभिमानी नाही बोललेलं बरं. कारण ज्या वेळेला आम्ही आंदोलन करायला गेलो त्यावेळेला त्यांचं जी सहकार्य होतं ती कधीही समाजाच्या दृष्टीनं नव्हतंच. त्यांनी चंद्रभागा डेअरीचा विषय घ्या, विठ्ठल कारखान्यावरनं 20-20 हजार कर्ज पतसंस्थेला काढला आणि त्यातलं 1-1 हजार रुपये चंद्रभागा डेअरीला कट करून घेतलं. आणि चंद्रभागा डेअरीची काय अवस्था झाली ती सगळ्याला माहित आहे. त्यानंतर सीताराम कारखान्याची अवस्था असेल, चंद्रभागा सहकारी कारखान्याला ज्याचा ऊस गेला त्याच माणसांकडं सीताराम कारखान्यासाठी 5-5 हजार, 2-2 हजार, 4-4 हजार कट करून घेतलं आणि मग ते पुन्हा भविष्यात विकून टाकला. सभासदाचा पैसे सुद्धा माघारी मिळाला नाही. आणि मग त्याच्याविषयी काय बोलावं होता सांगा? आज भारतीय जनता पार्टीमध्ये आहे प्रवेश त्यांचा. नाही तर भारतीय जनता ती त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी झालंय. समाजासाठी असतं तर त्यांनी तसं केलंच नसतं. बरोबर. अभिजित पाटलाची महत्वाची ताकद किती या भागामध्ये अजून? नाही, अभिजित पाटलाला ह्या गावानं तर लीड दिले आणि त्याच्यापेक्षा बी जास्त ह्या वेळेला नक्कीच लीड देतील. होय, ठीक आहे. नमस्ते. नमस्कार. काय गावामध्ये किंवा तुमच्या वाकरी गटामध्ये चुरशीची लढाई यायचा आणि सगळ्यात कसरत सगळ्यात तुमची म्हणजे ज्याच्या छातीवर बिल्ल आहे त्याची मोठी कसरत आहे. ते जर असलं तरी एकूण वाकरीचं राजकारण असेल, आज समाधान काळेंचा पक्ष प्रवेश असेल भारतीय जनता पार्टीमध्ये, काय एकूण एक तरुण म्हणून काय मत आहे याबद्दल सगळ्या गोष्टी? एक तरुण म्हणून मला असं वाटतं पटवर्धन कुरवली भल्या भल्याला आसमान दाखवलेलं गाव आहे. अगदी शरदचंद्र पवार साहेबांच्या विरोधात मतदान केलेलं आहे, विजयसिंह मोहिते पाटलांच्या विरोधात मतदान केलेलं गाव आहे. पटवर्धन कुरवलीचा मतदार इतका सुज्ञ आहे, त्याला चांगलं कळतं. आज तुम्ही बघितलं असेल इतकं पक्ष प्रवेश झालं की ह्या राजकारणाचा अक्षरशः वीट आलाय. प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये बघितलं की काहीतरी आज इकडं उद्या तिकडं, आज ह्या जागा आमच्या उद्या तेवढा अक्षरशः वीट आलाय. पटवर्धन कुरवलीतला नागरिक अगदी सुज्ञ आहे आणि बालेकिल्ला आहे. पटवर्धन कुरवली जिकडं काय बहुमत देईल त्यांचा विजय होणार आहे. बरोबर. अगदी हॉटस्पॉट म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही असं पटवर्धन कुरवली गाव आहे. बरं. कुठल्याही बाबतीत असू द्या, अगदी खेळाच्या असू द्या, कशाच्याही बाबतीत पटवर्धन कुरवली अख्ख्या महाराष्ट्रात जिल्ह्यात फेमस गाव आहे. पण ह्या राजकारणाचा वीट आल्यामुळं आम्हाला सुद्धा वाटतंय की ह्या सोलापूर जिल्ह्यात म्हणा, पंढरपूर तालुक्यात असं एखादं नेतृत्व पुढे यावं की अगदी आपले मनोजदादा जरांगे असतील, आमचे रविकांत भाऊ तुपकर, राजू शेट्टी साहेब, असे एखादं नेतृत्वाची ह्या सोलापूर जिल्ह्याला अख्ख्या महाराष्ट्राला गरज आहे असं वाटायला लागले ही राजकीय परिस्थिती पाहता. भाजप झालेली काही तर राष्ट्रवादी चालेल तसं सांगू शकत नाही, कारण आज इकडं असणारी मंडळी उद्या तिकडं आहे ती. त्यामुळे सुज्ञ मतदार आहे, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. 95% लोकांच्या हातात मोबाईल आहे. त्यांना चांगलं वाईट कळतंय, कोण स्वार्थासाठी कोणीकडे उड्या हाणतंय, कोण काय करतंय, कोण एक बोलतंय, खोटं बोलतंय, काय आश्वासन देतंय, काय करतंय काय नाही, प्रत्येक लोकांना कळतंय. आता काय जनता दूधखोळी एवढी राहिलेली नाही. त्यामुळं संभ्रमी अवस्था आहे सगळ्या मतदाराच्या मनात. कुणाला बाबा कुठल्या व्यक्तीला मतदान करायचं ही सध्या अवघड परिस्थिती होऊन बसली. पण पटवर्धन कुरवली नक्कीच चांगल्या व्यक्तीच्या पाठीमागे उभा आहे. ठीक आहे. साहेब नमस्ते. हो नमस्ते. काय चालू आहे चर्चा जिल्हा परिषदची? चर्चा काही जरी असले तरी पटवर्धन कुरवली हे मी 17-18 वर्ष झालं बघतोय बरं का राजकारण जवळना. सोशल वर्क मध्ये काम करत असताना आमचं गाव हे मार्केटचं गाव आहे. बरोबर. कोणी काय जरी म्हणत असलं तरी एक वेळ काय
काहीतरी बोलण्यापेक्षा हा. आमचं गाव हे तालुक्याच्या राजकारणाची दिशा ठरवतं. बरोबर. नेहमी छोटीशी वावटळ इथं तयार होते, पण त्याचं पुन्हा वारं कसं बनतं हा. हे गाव ठरवतं. माझा जिल्हा परिषदला काय चालू आहे इकडे? जिल्हा परिषदला इथं सध्या अभिजित पाटील यांच्या गटाची मोठी क्रेज आहे. हा 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 सर्वसामान्य आम्ही तरुण सगळे आबा सोबत आहे. हा. आबा सांगतील तो उमेदवार हा. या भागात चालणार आहे. त्यासोबत हा. आता तालुका पातळीवरती ठरल्याच जमा आहे. बघीर दादा त्यांच्या सोबत यायला लागलेत. हा. म्हणजे मोठी ताकद तयार होणार आहे. हा हा विधानसभेपेक्षा आम्ही इथं जास्त लीड देणार आहे. इथं गावचा उमेदवार चालणार नाही, हा. काय चालणार नाही. अभिजित आबा पाटील आणि भगीरथ दादा जे उमेदवार मिळून देतील हा. त्याचा आम्ही जोरात प्रचार करणार आहे. प्रचार करायची सुद्धा गरज नाही, बरं. कारण या भागात त्यांनी एवढं चांगलं पहिल्या टर्म मध्ये आमच्या मंदिराला निधी दिला आबानी हा हा मनस्तवर. अगदी असा आमदार मी तर कधी बघितला नाही. हा हा. मी महाराष्ट्रात शेतकरी संघटनेचा राज्य प्रवक्ता म्हणून काम केलेला माणूस आहे, बरं, हा. पण गेली 5 वर्ष झालं आबांचं काम करतोय विठ्ठल कारखान्यापासून. हा. तर असा आमदार कधी बघितला नाही की मेसेजवर कार्यकर्त्याला रिप्लाय देणारा, सहकार्याला रिप्लाय देणारा. हा आता आपण उमेदवार दिला इकडे बागल म्हणून कोण आहे ते? अजून काय तसं म्हणजे हे झालेलं नाही. हा. अजून दादांच्या युतीचं चालू आहे. हा. उमेदवार तेच आहे असं ठरलेलं नाही. बाकीच्या गटात ठरलेलं असेल, पण अजून आमच्या वाकरी गटात हे उमेदवार आहेत, ते उमेदवार आहेत तर नाही. हा. दोन्ही माणसं काम करणारी आहे ती. हा. म्हणजे कोण जरी गायकवाड असतील किंवा बागल असतील, दोन्ही कामाची माणसं आहेत. हा. आता आमच्यासारख्या माणसाचं अवघड झाले. हा. बागल बी पाहुणा आहेत आणि गायकवाड बी पाहुणा आहेत, कुणाला म्हणायचं? हा हा अशी जमलिंग झाले. हा हा तर आबा जे उमेदवार देतील हा. दादाच्या युतीत, भगीरथ दादाच्या, त्यांना आम्ही नेटानं प्रचार करणार. प्रचार करायची सुद्धा आम्हाला गरज नाही. बघितलं दादांना समजा नाही युती झाली नाही त्यांनी ते गायकवाड साहेबांना दिली, ह्याला बागा साहेबांना दिली, तर कसं करायचं इकडे? ते तसं हा, होऊ शकत अवघड नाही, अवघड झाले या. ते असू द्या. कलरराव काय काय कार्यक्रम चालले आहे इकडे, कसा विषय हे बघा, ती मोठी माणसं आहेत, आम्ही त्यांच्याबद्दल बोलणं आमच्या सारख्याला शोभत नाही. हा. जनतेलाच माहित आहे, त्यांनी या महाराष्ट्रातली एकही पार्टी राहिली नाही की त्यांनी ती पक्ष सोडला नाही. हा हा आणि जिथं जातील ते जिथं जातील तिथं पराभव होतो. प्रशांत मालकाला आमची विनंती आहे की हा. अशी माणसं घेतली, आता तुमचं अवघड झालेलं आहे, हा. पण आता वेळ निघून गेलेली आहे. हा पक्षप्रवेश झालाय. हा, त्यामुळं आम्ही त्या माणसांबद्दल बोलणं एवढं काही हे नाही. परिचय- आणि हा. तस दुसरी गोष्ट, समाधान दादा दोस्त आहेत आमचं. हा हा दोस्ताबद्दल आता बोलावंच लागेल, हा कारण दोस्ताला दोस्तीच कळली नाही. हा हा कारण साध्या दोस्ताचं जर तुम्ही काम करू शकत नसताल तर हा. जनतेचं काय काम करणार आहे तुम्ही? हा हा कारण या पटवर्धन कुरोलीमध्ये लोक डिजिटल लावायला भेट होती. हा. माझा फोटो, विलास मोरेचा फोटो असेल तर आम्ही लावतो. हा. माझा फोटो दिल्यावर लोक, माझ्या युवा गर्जनाचा पहिला फोटो लावणारा मी त्यांचा दोस्त आहे. बरं, बरं, हा. पण कोण तर कानात सांगायचं हा. आणि त्याचं ऐकायचं, माझा ऊस सुद्धा चंद्रभागेला गेला नाही, हा. तर तुम्ही लोकांची काय काम करणार आहे? हा. बरोबर हा. असं माझं मत आहे. बरोबर. माझा एक दोस्त या नात्यानं त्यांना विनंती आहे. हा, सांग नाही. दोस्त माग नाही पण. नाही नाही नाही, हा. फाटी वडली का आम्ही दोस्त पिस्त नाही. हा. दोस्त पलीकडे, आम्ही अलीकडे. बर फाटी वडली. हा, नमस्ते. नमस्ते. काय नाव? आगतराव रामचंद्र नाईक नवरे. क्षितिज. शेतीस ऊस ऊस, केळी, गेला डाळिंब गेलाय ऊस. कुठल्या कारखान्याला? राजवाडीला. राजवाडला. हा, आणि सीतारामला. बर बर बर. हा. हा. काय इकडे जिल्हा परिषद काय होतं? जिल्हा परिषदचं आता काय सगळं काय कळता हीच नाही आम्हाला का. हा. त्याच्यामुळं काय सांगता येत नाही कोणाचं काय आहे. पण कोण भाजप चालेल, अभिजित पाटील भाजप नाही आपल्याकडे चालणार नाही. हा. हा, अहो, काय अभिजित प्रवेश पाटील चालणार करणार, त्या मापान त्याने केला. हा. आम्हाला काय करायचं त्यानं. बर हा. हा, आमचे विरोधक जरी मिळून राहत असले तर आम्ही कशाला राहतो त्यांच्या त्यांचा मागं. विकास करायला म्हणून गेले तिकडे. नाही, त्यांचा कशा आतापर्यंत विकास केला ना, आज कशा करणार आहे ती. हा. हा, बर आज कशा करणार आहे ते. आतापर्यंत आमचे पोरं म्हातारे झाले का अर्ज देऊन देऊन आम्ही दमलो, कशा- तरी आम्हाला कामाला कारखान्याला घेण्यासाठी हा, हा, तर आतापर्यंत घेतलं नाही. हा. आणि आता काय म्हणे ह्याच्या मागं पडायचं आम्ही. नमस्ते हो. नमस्कार. काय नाव? मी तर तुझे. शहाजी घटके. बर हा. रुबाब दिसतोय गाव तुमचा. मग रोबो आपला आहे जण. हा पहिल्यापासून रुबाब आहे. हा आता काय इकडे जिल्हा परिषदला काय वार वाहतं इकडे? जिल्हा परिषदला अभिजित पाटला गट पूर्णपणे आहे. कशाला अभिजित पाटलाचं ना आता बदलाय पाहिजे, आपण दिले आता विधानसभेला. नाही ते गटच हे तर हलत नाही ना मस्त. हा 80% मतदान आहे आवाज इथं गावात. बर 20% बाकीला. हा हे अजून बघा तुम्ही. 80% आहे बाजून. 80% मतदान होत झालंच पाहिजे इथं. हा एवढं का चॅलेंज बाजूनं? करू. एवढं का बरं आहे बाजून? नाही तेवढं करायचं आहे त्यांचं ना. हा येत कारखाना नाही चालू हा गावात असतो संपर्क कधी? होय. हा कारखाना काय म्हणताय? कारखाना ते बिल दिली लोकांची, कारखाना चालू केला, लोकांच्या चुली पेटल्या, हा त्यामुळे झालं हे ना. हा. आज म्हणजे ती आज कलेराव काय म्हणले की काय ते 3,500 रुपये दर देतो म्हणले, काय झालं? ते काय म्हणणं नाही, त्याचा काय संबंध आहे. त्याचं काय येत नाही इकडं.
हा. तर कोण हो म्हणत नाही तिथं काय गावात आपण बोलत नाही ते. नाही नाही ते काय इकडे चालत नाही इकडं नाही चालत अजिबात उभा चालत राहायची ताकद आली तीन लाईन लावली त्यानं हा ते तेव्हा पण राहील उभा बर आपलं काही घेणार त्यानं आता मग तिथे भाजप आमच्या सोबत काढतो मग ते आम्ही पाटला इकडं कमळ तर चालत नाही गाव फक्त घड्याळ चालणार बर हा कमळ काही आयुष्य नाही अजिबात नाही इथं. हा. नाव घेतलं तर तुम्ही मार खाचा बर सांगतोय तुम्हाला हा हा हा. कमळ नाही चालत इकडं अजिबात नाही फक्त घड्याळ इकडं घड्याळ हा सर ताकद आहे घड्याळ इकडं. हा घड्याळ ताकद आहे हा आबा पाहिजे इकडं हा बस कोण उमेदवार कोण दिला आबा इकडं आपण आता बागायला दिलाय हा आबा जे सांगाल ते आम्ही त्याला मतदान करणार आम्हाला वर्ण निर्णय आला की हा. आमचा एक 17 मत वाढ आहे हा ती मतदान समज आबाई पार्टीचा आपण दिलाय आता उमेदवार बागल म्हणतायत आहे योग्य उमेदवार म्हणजे आपण निवड केली आहे चांगली उमेदवार अजून ते छाननीच्या दिवशी काय सांगू तसं हा, पण पाहिजे बागल इकडं बाकी बी पाहिजे की हा ते काय त्यांचं काय कार्य चांगलं जायची काय काय केलंय काय केलंय बागल काम काय बी ते पुन्हा करणारच आहे ती निवडून जरी आला हा. आता केले काय आणि पुन्हा केले काय हा चांगली माणसं आहे ती हा हा विश्वास आहे त्यांच्यावर हे जो आहेच हा पण आबा इथं पाहिजे काय बी करून हा येत पाहिजे बघा. ते माणसं सोडत नाही आम्ही हा, आता मस्त पार्सल आबाला इथं पुन्हा त्यात काय झालं माहिती का गायकवाड आहे हा हा यात दोन्हीत कोणाला काय होतंय ते सांगता येत नाही हा 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 बरं बरं पण आबाच्या मागे जायचं निर्णय असा आहे ओके मोबाईल मध्ये बसलं आपलं बघ टाइमपास टाइमपास करत बसायचं आता जिल्हा परिषद टाइमपास मोठा इकडे आता आज 9-10 दिवस जिल्हा परिषदला तर काय आता आम्ही आमदार पार्टीचा आहे आमदार पार्टानं गट जिंकलाय प्रशांत परिचारक कसं काय गट जिंकलाय आता ही समाधान काळ्याला न ह्याला हा त्यामुळे आता सगळे अभिजित आबाच म्हणणार तुम्ही सगळे परिचार पार्टीचा आहे हा कधीपासून पहिल्यापासून अभिषेक गेले परिचार पार्टीत हा मग आता त्यांनी सांगितलं मला का निर्णय दिला कोण आहे तू त्यांचं हा त्यांच्या पार्टीतनं त्यांचा ही येणारा गटच आहे हो हा 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 बर आता कोण त्यांना किंवा आता काय मोकळं झालंय हा मग आता मला काय मागणार जायचं नाही हे आता नसतं जात हा ते दे मनानं बर त्यांचं काय आहे आता इथं हा त्याने ऐकलं ना हा समाधान काळ्याला गट ऐकलं हा त्यामुळं आम्ही आमच्या मनानं मोकळं झालो हा हा आम्ही अभिजिताबाई मागे जाणार हा हा म्हणजे आजचा निर्णय पटला नाही लोकांना हे. याची ती आता त्यांचा विषय झाला हम्म. पण आमचा जे विषय आहे हम्म. हे आम्ही आता मोकळं झालो बरोबर मालकाने त्यांचा कोणता उमेदवार द्यायला पाहिजे होता इथं अहो त्यांचं ही भागच आहे त्यांचा मालकाचं. आतापर्यंत त्यांचं झालंय पंचायत समिती जिल्हा परिषद हा हा गण आहे बरं हा पण आता त्यामुळं आता काय हा आता काय सांगू आबा आबा म्हणजे तुमचं एकट्या परिचार पार्टीची तुमच्या एकट्याच मत आहे बाकी आमदार आपूट आमदार पार्टी जाते बघा हा हा परिचार पार्टी राहत नाही इकडं हा राहत नाही मग ती कुणाकडे जाणार आता आबाकडे जाणार बर हा वन वे झालंय लोकांना आता मोकळं झाले आता मोकळं झाले हा हा. लोक आधी वाट बघत होती वाट बघायचं काय ती गणच आहे त्यांचा आमदार पार्टीचा आतापर्यंत तीच होती परिचार पार्टीचा हं. हा पण आता परिचारचं ऐकत नाहीत लोक आता कोण ऐकायला लागली हा कोणाला बी गट जिंकायला लागली काय बी करते हा 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 त्यामुळे मान्य नाही लोकांनी अहो त्याचा ही आतापर्यंत म्हाताऱ्यापासून आतापर्यंत होत हा मग आता ही काय गरज होती हा काय हलगी लावून सीट येतंय हा हा हा. स्वतः सीट आला हा आई येतंय हा आला असतं नाही येतंय आतापर्यंत आलंय आम्ही उंबऱ्याला बाहेर गावाला 8 दिवस राहिलोय हा. दिनकर भाऊ सभापती होते त्या टायमाला हा. मुक्काम केलेत आम्ही बाहेर बर हा असं सभापती केले आम्ही निवडून हा, हा. मग तुम्ही का जात नाही समाधान काय मागून काय संबंध आहे आम्ही सभासदच नाही त्याचा विषयच नाही काय हा पहिल्यापासून सुतगुत नाही आमचं त्याचं बर हं. हा आम्ही कठोर माणसं आहे आमदार पार्टीची हा 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 काय सगळं जुळत नाही तुम्ही हे कवाच नाही हा जुळणार बी नाही आणि जुळत बी नाही त्यामुळे मत तिकडे पडणार नाही आता. हा तो कापला तर जाणार नाही तिकडे हा हा मालकानं लय प्रश्न आला तर नाही मालकाचं कोण ऐक तू मालकाची माणसं आहे ती का इथं उभा हा. आमच्या गावातलं दहरू पाटलाचं होतं सीट ती बी कॅन्सल केलंय हा हा हा. मग आता चांगलं कशी द्यायचं चांगल्या चांगल्या माणसाला बी नाही हा मग कोणाला द्यायचं बर मला येतं मोठे मला शब्दात घाला लागलो कोण शब्दाला भेट कोण राहिलंय का आता ऐकतंय का चालूला हा 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 बर ऐकतंय का हा त्यामुळे मालकाचं आता राहील नाही इकडे काय मालकाचं काय नाही मालकाचा होता तेवढा बालिक केला गेला का तरी इकला हा हा गेला म्हणजे इकला हा 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 त्यामुळे आता कोण मालकाचं ऐकायला लागले बरोबर हा हा पार्टीतला माणूस पार्टीतलाच पाहिजे का नाही पार्टीतला पाहिजे बरोबर हा आतापर्यंत पार्टीतला माणूस निवडून आला इथं हा जिल्हा परिषद आला वामन माने कुठला इथनं हा तिथं गेलाय निवडून बर हा काय दिलं त्यानं आमच्यापाशी हा, हा. काय असं दिलं नाही पंचायत सभापती झाला गेलाय का नाही निवडून हा, हा. आणि मग ते आमदार पार्टीचाच माणूस आहे ना पार्टीचा माणूस. परिचारक हा पण आता काही विषय नाही आता अहो काय सुद्धा चालत नाही अभिजित आबाग जे हा, ही महत्वाची प्रतिक्रिया करत सुरुवातच आपण ते विषय केलता की परिचारक पार्टीचा नेमका माणूस काय करणार आहे कारण ती संभ्रमाची अवस्था होती हा वन वे झालंय परिचारक पार्टीला आता तर हे परिचारक पार्टीची कधीपासून तुम्ही अहो आविष गेले लहानपणापासून आयुष्य गेले परिचारक पार्टी आम्हाला कुठल्या गटानं मतच मागितलं ना आज तुम्हाला आज दागाय सांगतो
आणि आम्ही कोणाला देत बी नाही कारण परिचार पार्टी आजपर्यंत एकनिष्ठ होती त्यांची. एकनिष्ठ पण आता विषय राहिला नाही. नाही काय संबंधच नाही ना. आम्हाला हटकायचा काय कोणाचा संबंध आहे का पार्टीतला माणूस त्यामुळे काय हटकाय संबंध आहे. नमस्ते. नमस्ते. काय ते जिल्हा परिषद कसं चालू इकडे खरं तर? आमच्यात बघा अभिजित जास्त मतदान होत आहे. कसं काय? म्हणजे कल्याणराव काळ्याला जरा जास्त मानत नाही ते आमच्यातला गट पहिल्यापासून. मग हे परिचारक गटाला ते तिकडे गेल्यामुळं परिचारक गटाचं काय आमच्यात राहिलं नाही. त्यामुळं पहिल्यापासून अभिजित इथं शेअर्स बी जास्त आहेत विठ्ठलचं. आणि त्यामुळे पहिल्यापासून अभिजित आबाला ते आमदार झाले पहिल्यापासूनच अभिजित आबाला मानते ते आमच्या गावात. त्यामुळं अभिजित आबाला एक आमची अपेक्षा आहे एक 60% तर मतदान होईल बघा. 60% होईल? एवढं होईल इथं? बर. 60% मतदान सहज येईल. काय आता आज समाधान काय वाटलं म्हणते 3,500 दरात काय आहे तुमच्या? आता आपली सासरवाडी वाडेकुर्ली जी आहे काळ्याची, पण आपल्यापासून त्या पहिल्यापासून आपलं मतदान तिकडे नाहीच. बर. आपलं म्हणजे विठ्ठल कारखान्यातर्फे जे आहे त्यालाच आपलं मतदान आहे. अहो गेल्या पंचवर्षिकला पंचायत समिती जिल्हा परिषद होती का त्या टायमाला समाधान काळ्याला 400 मतांनी पाडले ह्या गावानं पाडले. आणि त्या टायमाला दिनकर भाऊ सभापती झालत. बर. मग अजून काय सांगू द्या. मग कसं निवडून यायचं सांगा तुम्ही. येणार नाही आता इकडे? गावा येणारच नाही. राम राम. राम राम बोला. लय काय थंडी वाजली काय इथे लोकांच्या अंगावर काटा आले जिल्हा परिषदेचा. काटा कशाला येऊ द्यायचा. बर. काय इकडे कसं आहे? का आबा त्या दिवशी मी तुम्हाला बोललो आबा असेल ते खरं. बर. आबा असेल ते खरं आहे. ती त्यांच्या ते रस्त्याचा तिकडे काय विषय होता. पण आज काय आबावर लय टीका झाली. 3,500 रुपये काय झाले होते काळे साहेब? होय नाही आबाने बोललेत की त्याने करणार टीकाकार करणार काय करणार. म्हणजे त्याला माहिती ना जर त्याला कळते ना. बरोबर. आज जे पक्ष प्रवेश झालाय समाधान काय भारतीय जनता पार्टीमध्ये काय होईल फरक पडला इकडे काय राजकारणात? नाही त्यांचा फरक पडत नसतो कारण कसं आहे आबांचं वनवे गाव आहे. आता आमचं गाव ह्या गावावर तुम्हाला सांगितलं ज्यावेळेस बाळवणीचं इलेक्शन लागलं कारखान्याचं तसं आमचं एकमेव गाव आहे सगळ्या गावात. बाकी सगळ्या गावांना लीड आलं नव्हतं. आमच्या गावातनं लीड आलं होतं. आबांना लीड होतं. त्यामुळं गाव हे आमचं वनवे आबांच आहे. बागल कुटुंबाविषयी मी त्यांची उमेदवार दिलाय त्या म्हणजे योग्य उमेदवार दिलाय का आणि त्यांची काम आहे? नाही त्यांचं काम चांगलं आहे बरं का. आता त्या दिवशी शाळेचा विषय झाला शाळेत त्यांनी कॉन्क्रीट टाकलं. प्रशालेचा विषय झाला आमच्या गावात प्रशालेत बी त्यांनी खडी डस्ट वगैरे पुरवली. परत बरंच असं पानगत रस्ते होते कधीच कोण आमदार खासदार कोण आला नव्हता. कोणचा आमदार खासदार कोणच आलं नव्हते कधीच. अशा रस्त्याची कामं बागलनं केली बऱ्यापैकी. त्यांची स्वतःची यंत्रणा असल्यामुळे बऱ्यापैकी त्यांनी कुठलाही विचार तिकीट न मिळो म्हणजे ते असे गाव भेट दौऱ्याला आले जिथं जिथं त्यांना असा प्रॉब्लेम वाटला की बाबा त्यांनी काम केले. आबा चालणार इथे मोठ्या प्रमाणात. हो आबा वनवे चालला. नमस्ते. डायरेक्टर ना डायरेक्ट कारखान्याचं विठ्ठल कारखाना. काय ते आज गोंधळ झालाय सगळ्या विठ्ठल कारखान्यात. पाचच्या कारखान्याच्या कल्याणराव काय म्हणते ते समाधान काय म्हणते 3,500 रुपये दरात काय झालं? आम्ही 3.5चं बोललो होतो पण आमचं कसं आहे आम्ही फुल्ला बी माणूस आमच्या फुल्ला बोलला होता ना 3.5च्या वर देतो. त्याने दिले आम्ही बी तयार आहे द्यायला. त्याने बी सभेत बोललो होतो आम्ही सभेत बोललो ना. तर शिंदेने बोललंय ना 3,500 1 रुपये देतो. 3,500 1 रुपये देतो म्हणलो होतो. त्यांनी द्यावं होतं मग आम्ही बी द्यायला तयार. दोन आगाव होतं. ते आजच्या सभेत काय अभित पाटील टार्गेट धरले सगळ्यांनी तिथं. चालणार का आता आम्ही रेस मध्ये म्हणलो जरा त्यांनी आमच्यावर जरा टार्गेट केलंय थोडं. आपण आता सगळे एक आबा इकडे एकटं कसं मिळाला? किती पहिले बी सगळे एकच होते तरी बी आम्ही आमदारकीला पाळलंच की. सगळे एक होते ना. इकडले कोण ना आमच्याकडे नेतो सांगाय सर्व जनता होती सर्व पोरं होती पळण्यासाठी आमच्याकडे. बरं. आता तुमचं गाव बघा गेलं चंद्रभागेला तुमचं गाव लीड आहे इथं. लीड आहे. आज जी त्यांची परिवर्तन झाले म्हणजे ते दुसऱ्या पक्षामध्ये गेले भारतीय जनता पार्टीमध्ये काय होईल राजकारणामध्ये? काय फरक पडत नाही आमच्या गावात. कुठल्या जर पार्टी जर किती जर बदलले त्यांनी आता किती पार्ट्या बदलल्या. एक पार्टी ठेवली आहे मला सांगा. सगळ्या पार्ट्या ह्या पार्टीत त्या पार्टीत आता त्यांची 6वी 7वी असतात पार्टी बदलायची तरी त्याला फरक आहे आता. त्यामुळे सारख्या पार्ट्या इकडून तिकडून बदलते. आता करत आता परिचारक कोणा त्यांच्या स्टेजवरती काय परिचारक लोक काय करले इथले? परिचारकचे लोकांचं कसं आहे नाराज राहणार आहे शेवटी. हो आपले जर नेता जर पडल्या पार्टी जात असला तर नाराज होणार लोक त्यांची स्वतः. नाराज होणार आहे ती. होणार बरोबर आहे. बर. आता अमित पाटलांना जे उमेदवार दिले बागल साहेब
त्यांच्याबद्दल काय प्रतिक्रिया आहेत लोकांची? हे चांगलं आहे बागायचं ना आबाचं काम चांगलं आहे आमच्यात पूर्ण हा. आबाचे विश्वास जे माणूस दिल त्या आबाच्या मागे निवडून त्यांना आपण कामाची माणसं पाहिजे ना हा त्यांच्याकडे. कामाचं बरोबर आहे. आबा जे माणूस दिल ती बघूनच करणार ना आबा कामाचा माणूस कोण आहे त्याला तिकीट देणार आबा हा हा झालं नाही फायनल काय इकडे कसं आहे? हा होणार की आता होतं ना हा, काही तर होणार 2-4 वर्षात पूर्ण होणार सगळं 2-3 दिवसात होतंय. 27 ला किलर 27 होणार. बर आता ते काका म्हणते काय समाधान काय झालं, गावात ह्याच्या आधी कुठे पाडले काय कधीच निवडणूक होती? ती 17 मधली निवडणूक होती हा, काय झालं? आमच्या दिनकर बांधून पाडली होती समाधान काळे समाधान काय झालं? समाधान काढायला बर तीच परिस्थिती अजून होईल इथं. हा होणार आहे अजून होणार बरं. कारखाने किती झाले आता गाळप किती झाले? आमचं 8 लाख झाले बरं बिलाच कुठपर्यंत दिले? बिल आम्ही 15-12 पत्र पूर्ण केले 15-12 पर्यंत हम्म. आता शेवट पुढचं मस्त राहिले हा. एक मिनिट राहिलं. रेग्युलर आहे. हा रेग्युलर आमचं ठीक आहे दादा नमस्ते. नमस्ते, बोला की. काय ना माझं नाव गणेश जाधव. काय लय गाठ आला काय काय नाही नाही गारटलं नाही, नाही बोला ना? की. नाही, हा. काय आता जिल्हा परिषद काय इकडे काय विषय चालू आहे? वातावरण वातावरण आहे अभिजित पाटील. वातावरण अभिजित पाटील कसं काय? आपण काम आहे तसंच. हा हा. काय काम आहे आपण? आता ऊस दराची स्पर्धा, हा. लोकांना शेतकऱ्यांना बिल मिळवून येऊन म्हणजे 4 पैसे ऊसाचा भाव जास्त मिळवून देणं हा. हे सगळं आपणच केलंय ना. बर पण सगळ्यांनाच माहिती आहे काय मी एकटा म्हणतोय असं नाही. हा. तुम्ही कोणालाही विचारा, कुठल्याही शेतकऱ्याला विचारा, तेच बोलणार, आवाज बोलणार. हा हा वार आहे आबाचा. होय, हा वार आहे. काय ती लोक वर राहिली आज 3,500 जर दिलं नाही काय चर्चे? 3,500 आता आबाने देतो म्हणून सांगितलंय. काही जणी आबापेक्षा म्हणजे 3 रुपये जास्त, 2 रुपये जास्त असं पण बोलले ते. मग आता आबाचं पण धोरण असेलच ना, त्यांनी दिले आबा पण देणारच. बर मुळात काय आहे, हा. आता तुम्ही 3,500 बघताय. हम्म. तुम्ही 2200 कोणी गेला होता का? आबा आल्यामुळे लोकांना पहिल्यांदा 2500, 3,000चा आकडा तरी बघायला मिळाला. तर आज काळ्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल काय प्रतिक्रिया लोकांची? काळ्यांचं आता कसं आहे, हा. आता आम्ही एवढं बोलण्यासारखं नाही, हा, म्हणजे पण ते- मोठं हा, नाही, हा. पण असं त्यांचं आता पक्ष बरंच झालं. हा. सर्वसामान्य लोकांना सगळ्यांना कळते, जनता आता काय एवढी साधी गोळी राहिलेली नाही. हा, आणि मुळात कसं, तुमच्या बशी पण एक सहकारी कारखाना होता, हा. तुम्ही तो कितपत चालवला, लोकांना बिल कशी दिली, कितपत दिली, सगळ्या जनतेला माहिती आहे. हा, हा. असं काही नाही की बाबा तुम्ही बोललेलंच खरं हा. आणि बाकी सगळं खोटं. बरोबर हा. ठीक आहे अशा प्रतिक्रिया आहेत त्या. हा. दादा नमस्ते. हो नमस्ते. नाही निवांत बसला इथं. बसलोय आपलं काय आता बर काय चाललंय बघावं म्हणलं. चालू आहे आमचं ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून लोकांचा कॉल कुणाला जाणून घेण्याच्या झडपीच्या माध्यमातून बरं, काय बरं. एकूण काय वातावरण सांगता इकडे? काय आता आम्ही परिचारक गटाची माणसं आहे. हा हा बरं हा मग आज काय मालक पक्षप्रवेश झालाय तिकडे समाधान काय मालक काय मालक भाजपमध्ये जायचे, मालकाचा कुठं पक्ष नाही प्रवेश? समाधान काय पक्षप्रवेश झालाय आता भाजप त्यांचं झालंय, पक्षाने सांगेल त्याचं ऐकायचं. हा 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 बर पक्ष कोणाला द्या म्हणतो त्याला द्यायचं आपण. हा मालकाने घेतलाय निर्णय योग्य? योग्यच म्हणायचं की आता सगळीकडे देशात राज्यात भाजपचं वर्चस्व चालू आहे. हा नाही नाही भाजपचं वर्चस्व असू द्यायची काळ्यांना पक्षात घेऊन इथे निर्णय योग्य झाला का? योग्यच म्हणायचं की आता काय दुसरं काय त्यांच्या काय राजकीय गणित असतील त्याच्याप्रमाणे योग्यच म्हणायचं. बरं राजकीय गणित असतील हा. पण आता इथे तुमच्या गटातले किंवा तुमच्याच भागात परिचारक पार्टीचे अनेक नेते मातबर नेते मंडळी होती की त्यांना द्यायला पाहिजे जिल्हा परिषद द्यायला. त्यांच्या वाटाघाटी झाली असतील ना, त्याच्यात काय त्यांचं ठरलं असेल फॉर्म्युला, त्या बर. पद्धतीने कोणी पुढे सरकायचं कोणी मागे सरकायचं असं काय तर झालं असेल. पण हे सगळं खरं आहे कारण आजपर्यंत तुमचं कधी जुळलं नाही. आजपर्यंत तुमचं प्रत्येक ग्रामपंचायतला असेल प्रत्येक ठिकाणी तुम्ही विरोध आहे पण आता कसं जुळवून घ्यायचं काही? आता वरपासून खालीपर्यंत पवार साहेबाचं त्यांचं चालतंय, अजितदादाचं यांच्या बरोबर चालतंय, मग हा. यांचंच का चालणार नाही? चालेल काय चालणार चालायला? हा. चालवून घ्यायचं. परिचारक पार्टीचे लोक कायला मतदान करतील करतील की हा. ना करायला काय झालं, करणार मतदान. ठीक आहे बाबा मतदान करणार अशी तर प्रतिक्रिया बघायला मिळते. दादा नमस्ते. नमस्ते. तुमचं काय ना? संतोष नाईक नवरे. बरं नाईक नवरे गावात भरपूर आहे हो. तिथं. हा, ओके साहेब आहे काय? त्याच्या आधी पण आपली काहीतरी मुलाखत झाली असं वाटतंय मला. काय चर्चा आता इकडे जिल्हा परिषदला काय म्हणते सुशिक्षित माणसाला काय मत आहे? इकडे काय परिचारक काळे. परिचारक काळे नाव जोडले परिचारक काळे. हो, हा मान्य निर्णय ते मान्य आहे. कसा मान्य करायला लोकांनी? काय युतीचं राजकारण तसं चाललंय देशात सगळीकडे. हा परिचारक पार्टी इथं खमक्या उमेदवार नव्हता कोण तुमच्या इथं? काय युती झाली नाही, पण युती धर्म चाललंय सगळं. हा त्याची युती झाली ना, आज पक्षप्रवेश झाला काळे साहेबांचा. हा मग ते मान्य आहे लोकांना? मान्य आहे. हा करतील लोक खालची मध्ये जे सामान्य लोक आहेत ते हो, जातील मग पाण्याच्या 100% जाणार. हा आणि आजपर्यंत विरोध केला विसरून जायचं. ते काय असतं सगळीकडे ती चाललंय, त्याचं काय हा युती झाली वरचं लेवल झाली म्हणजे होणार ना खाली. पण हा तुमच्याकडे एखादा माणूस निवडून आला नसतं काय पण ते काय ठरलेलं आहे त्यांचं. हा घरी काय ठरवरच्या लेवलून झालेले आहेत ना. बर मला तर लय मोठं वजन आहे म्हणते या गटात. आहे की हा झालं 100% मतदान झालं मागे तिकडे काय ह्यात कमी जास्त होईल काय? काय मतदारच काय सांगणार आपण, आपलं वैयक्तिक सांगू. हा नमस्ते हो. नमस्कार. काय नाव?
सचिन नाईक नवरे. तुमची परिचारक पार्टी आहे बर काय म्हणते परिचारक पार्टी आजचा निर्णय काय म्हणतो आजचा काय परिचारक सांगतील ते करावे. हा सांगितले काय साहेबांनी त्यांना? काळे साहेबाला करायचं. हा बघूया काय म्हणजे करतील लोक पाठीमागचे 100%. हा नमस्कार. नमस्कार. खरं तर वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया घेत आलोय. शेवटचा तुमच्याकडे त्या ठिकाणी प्रतिक्रिया घ्यायची. लोक वेगवेगळ्या मुद्द्यावरती बोलायला तयार आहेत. हा. आज देखील मोठी उलथापाला तुमच्या वाकरी गटामध्ये झाली आहे. काय होईल एकूण वाकरीचं राजकीय गणित आता सध्याला काय म्हणते कुठपर्यंत आले? जो भगीरथ बालके जो निर्णय घेतील त्याच्या मागे आम्ही ठाम आहे. हा 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 बर की हे भारत नाना बालके यांच्या विचाराचे आम्ही कार्यकर्ते. हा हा नाना स्वतः आजारी असताना मी स्वतः किडनी देतो म्हणून नानाला गेलेलो होतो असे आम्ही कार्यकर्ते आहे. तुम्ही? हा स्वतः. हा हा बर पण ते काय जुळलं नाही त्यांचं. ते हा. म्हणले नको डॉक्टर बदलायला. असे आम्ही हाडाचे कार्यकर्ते त्यांचे. त्यामुळे भगीरथ दादा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. बरं आता जरी काय सगळी एक झाली काय झाली जरी तरी पण नगरपालिकेला बघितलं लोक जनता हुशार आहे. 11,000 11,500 मिनिट हा दिलं त्यामुळं काय जनतेला शिकवावं लागत नाही काय कोणी केलं काय नाही. हा. जो भगीरथ दादा निर्णय घेतील तो वाकरी गटातला मेंबर 100% येईल. आता नगरपालिकेचे चित्र झालं तुला आहे आता सध्या वातावरण इकडे आहे ना. हा होय वातावरण आहे तसं आहे ना. बर त्या गटातली किती गाव आहेत बघितलं पाठीमाग काय सगळी जायची? सगळेच आहेत ना. हा बर आता काय कार्यकर्त्याची म्हणून एक इच्छा काय आहे? भगीरथ बालके अमित पाटील एकत्र व्हावं वेगळं लढावं कार्यकर्ता म्हणून काय आता ती म्हणतात? त्यांचा आपण एवढं मोठं नाही नेते पण त्यांनी जो निर्णय भगीरथ आता दादा तरी घेईल पण एक कार्यकर्त्याला असती म्हणा बाबा कुठं राहावं, हे भगीरथ दोघं- दादा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य हा. आहे. एकटा असलं एकट्या संघ लढणार आम्ही. हा. युती झाली पण जो भगीरथ बालके जो निर्णय घेतील हा. तो आम्हाला मान्य आहे. आता खरं तर भगीरथ बालकेंना आजपर्यंत कल्याणराव काळेंची सोबत होती त्यांचं ताकद त्यांच्यासोबत दोघांची ताकद सोबत होती. आता ही काय ते भाजपमध्ये गेले आता कसं कालच्या वेळेस बघितलं जी नगरपालिकेला काय परिस्थितीतनं वाघानं जिंकलंयच की. नाही नगरपालिकेला बघितलं की मग ग्रामीण आता बी भागामध्ये- तीच होणार आता सुद्धा. आता काय सोबत नाही ती तुमच्या अहो काय त्यावेळेस तर कुठं होते बर त्यावेळेस तर कुठं होते हा नव्हतेच त्यावेळेस बी. बर हा हा. आता काळेंनी परवा दिवशीच घड्याळकडनं अर्ज भरला आज ते भारतीय जनता पार्टीमध्ये तिकडे गेले. ते काय आता वरनं खाली सगळं चाललंय पक्ष बदलाय त्याचं काय एकमेकाचं त्याचं काय हा. असतं पण जनता तिथंच आहे ना. बर हा जरी त्यांनी पक्ष बदलला जनता आहे तीच आहे की. हा हा बर मग आता भगीरथ दादा म्हणतील ते उमेदवार फिक्स आहे इकडे. हा ठीक आहे. तर या एकूण प्रतिक्रिया खरं तर पटवर्धन कुरुतल्या लोकांच्या बघायला मिळते. त्या खरं तर पटवर्धन कुरवली हे वाकरी गटातलं अतिशय महत्त्वाचं मोठं गाव आहे. अनेकांनी उमेदवारी फॉर्म देखील अर्ज देखील या पटवर्धन कुरुतनं भरला आहे. खरं तर सुरुवातीपासून आपण शेतकरी संघटनेच्या काही लोकांच्या मुलाखती घेतल्या त्यांच्यासाठी ही खरं तर काटेवरती कसरत आहे. आपण खरं तर त्याच ठिकाणी म्हणलो होतो कारण शेतकरी संघटनेतले मातब्बर नेते मंडळी किंवा शेतकरी संघटनेचे चळवळीत काम करणारे अनेक लोक या भागामध्ये खरं तर या उमेदवारीमध्ये आहेत. खरं तर त्यांच्यासाठी ही खरं तर काटेवरती कसरत आहे. खरं तर काही लोक आपल्या परिचारक पार्टीचे देखील आपल्या या ग्राउंड रिपोर्टमध्ये भेटले. खरं तर त्यांचं म्हणणं होतं की परिचारक पार्टीने किंवा स्वतः मालकांनी इथला त्यांच्या पार्टीतला एखादा चांगला उमेदवार द्यावा आणि त्यांच्या पाठीमागे संपूर्ण परिचारक पार्टी उभी राहील. कारण या वाकरे गटामध्ये किंवा या पटवर्धन कुरलीमध्ये परिचारकांची मोठी ताकद आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. पण खरं तर तो वर्ग आता खरं तर त्यांच्या पाठीमागे जाणार नाही अशी देखील प्रतिक्रिया काही नागरिकांची त्या ठिकाणी बघायला मिळाली. सगळ्यात महत्त्वाचा गट होता तो म्हणजे अभिजित आबा पाटलांचा. खरं तर आबांना या भागातून मोठं मताधिक्य मिळालं होतं आणि खरं तर तो जो उमेदवार देतील त्यांच्या पाठीमागे देखील या भागातला जिल्हा परिषद सदस्य होईल अशी देखील चर्चा या भागामध्ये बघायला मिळाली. काही अजून परिचारक पार्टीचे लोक आपल्यासोबत होते. त्यांनी सांगितलं मालकांनी जो निर्णय घेतला त्यांच्या खरं तर मालकांचा निर्णय आम्हाला मान्य आहे. काळ्या गटाला मदत करणार अशा एकूण संमिश्र प्रतिक्रिया देखील बघायला मिळाल्या असल्या तरी पण अभिजित पाटलांचं मात्र पारडं या भागामधून जड असल्याचं बघायला मिळतंय. कारण विधानसभेचं चित्र आणि लोकांचा उसाचा संबंध असलेला कारखान्याचा संबंध असलेला त्यामुळं लोक त्यांच्या पाठीमागं मोठ्या प्रमाणात आहेत आणि अभिजित पाटलांना जो उमेदवार दिला त्याचे संतोष बागल किंवा मयूर संतोष बागल त्यांच्या पाठीमागे देखील लोकांची चर्चा आहे. कारण त्यांनी या भागामध्ये मोठी कामाला सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या आधी त्या ठिकाणी रस्ते असतील लोकांच्या समस्या असतील शाळांच्या समस्या असतील या एकूण सोडवण्याचा प्रयत्न केल्यामुळं खरं तर इथला भाग त्यांच्या पाठीमागे असली चर्चा आता सध्या तरी बघायला मिळते. निवडणूक अगदी तोंडावरते अजून राजकीय गणित कसं बदलतंय लोक अजून कोणा पाठीमागे जाणार आहे ती परिचारक पार्टीचे नेमकं अजून काय घडामोडी होते हे देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन अक्षय सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा पटवर्धन कुरवली.